हॅलो फ्रेंड्स, मी ऑनलाईन हे खलबत्ता म्हणू शकतो आपण याला, हे दगडाचं मागवलं होतं. हे किती क्यूट आहे बघा. हे हार्ट शेपमध्ये आहे. माझ्याकडे हा ऑलरेडी होता. माझ्याकडे पितळेचा पण आहे, तो मी एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. पण दगडाचे हे खलबत्ते किंवा वरवंटा तुम्ही काही म्हणू शकता याला, हे डिरेक्टली असे यूज नाही करत. तर त्याच्यासाठी ना आपल्याला एक प्रिपरेशन लागतं, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हा जो दगड आहे ह्याला मी पहिल्यांदा काहीच नाही केलं. मी फक्त याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्यासाठी फार काही न वापरता मी थोडा याला पाण्याने धुवून घेते. व्हिडिओमध्ये मी फक्त हे दाखवते. ह्याला मी पहिला पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ. तुम्ही डिरेक्टली नळाखाली सुद्धा धुवू शकता. हे धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये दगडाचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतात. म्हणून ही अख्खी पूर्ण प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल. ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा हे तांदूळ घेतलेत. हे थोडे भिजत घातलेले पाण्यामध्ये 5-1 मिनिटासाठी. आता हे पाणी मी काढून फक्त तांदूळ याच्यावरती, या वाट्यावरती वाटून घेणार आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. मी फक्त व्हिडिओसाठी हे दाखवते. तुम्हाला हवं तर थोडे थोडे तांदूळ तुम्ही त्याच्यावरती घेऊ शकता. माझ्याकडे हा रेडीमेड वरवंटा होता. वरवंटा म्हणू शकतो आपण ह्याला. हे जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण लसूण ठेचतो, त्याच्यावरून त्याचा वापर करून मी हे रेडी करणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की तांदळाचा तुम्ही आवाज ऐकू शकता. तांदूळ जे आपण त्याच्यावरती स्मॅश करतोय त्याने दगडाचे जे पार्टिकल्स असतात ना, ते त्याच्यासोबत येतात. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण जेव्हा हे यूज करू तेव्हा मात्र त्याच्यामध्ये दगडाचे पार्टिकल्स येणार नाही. ही गोष्ट साधारण बाळासाठी किंवा लहान बाळ जे तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्यासाठी जे छोट्या मोठ्या गोष्टी लागतात, म्हणजे जसं की लहान बाळाला सकाळी उठल्यानंतर बदाम उघळून देतात, तर त्याच्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे मी ऑनलाईन मागवलंय. ह्याचा साईज मला खूप आवडली म्हणून मी हे मागवलं होतं. याचा शेप खूपच सुंदर आहे. सो मी हे पूर्ण घासून घेतलं, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण घासून झाल्यानंतर आता मी हे पुन्हा धुवून घेते छान पाण्याने.